हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. तर आता आम्ही आज आहे धनतेरस. सो धनतेरसच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही आज माझा क्लासचा लास्ट डे, सो तिकडे चाललो आहे आणि बाकीचं तुम्हाला कंटिन्यू करू. तर सकाळी उठून सगळ्यात आधी आम्ही बनवले लाडू, कारण लाडूचं पीठ आम्ही ऑलरेडी एक दिवस आधी बनवून ठेवलं होतं. फक्त ते मिक्स करायचं होतं आणि लाडू बनवायचे होते. सो उठलो, चहा वगैरे पिला आणि डायरेक्ट आम्ही लाडू बनवले. काही लाडू असे आम्ही साच्यामध्ये बनवले, ते एकदम भारी दिसत होते, पण अ, ते थोडे तुटत पण होते, म्हणून मग आम्ही काही जास्त काही बनवले नाही आणि नॉर्मलच मग हाताने बनवले. आणि लाडू एकदम भारी दिसताय, भारी एकदम टेस्टी. सो त्याच्यानंतर मग माझा क्लास आहे, सो आता मी फटाफट रेडी होईल आणि त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर पण आम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत. आज मी नवीन ड्रेस घातलाय, कारण आता दिवाळी आहे. सो मग मी विचार केला की थोडं चांगला ड्रेस घालूया आणि मग जाऊया. आणि आज माझ्या क्लासचा लास्ट डे पण आहे. मग आज मनसोक्त गाडी चालवली, कारण लास्ट डे होता. सो एकदम मज्जा करून घेतली. त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण आम्हाला चिवडा पण बनवायचा आहे. सो त्याच्यासाठी आम्हाला कढीपत्ता, मिरची वगैरे खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहे. आणि धनतेरसची असं आपल्याला फ्रेम घ्यायची आहे धन्वंतरी देवीची. प्लस आहेत 2-3 गोष्टी ज्या आपल्याला घ्यायच्या. सो त्याच्यासाठी आम्ही आलो मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये पोचत एवढी गर्दी होती, एवढा ट्रॅफिक होता की आम्ही पूर्ण वैतागलो. त्याच्यानंतर इथे एका अंकल रांगोळीच्या गोष्टी विकत होते, तर मी त्यांच्याकडून 2-3 साचे घेतले रांगोळीचे. त्याच्यानंतर छोटूसा झाडू घेतला पूजेसाठी आणि थोडे कलर पण घेतले रांगोळीसाठी, नवीन नवीन छान छान. आणि एक व्हाईट घेतला. आधीचे कलर थोडेसे आहेत, सो थोडेसेच घेतले, जास्त नाही घेतले. त्याच्यानंतर माझी नजर गेली ती म्हणजे मोगऱ्याच्या गजऱ्यावर. तसं मला काही एवढं घ्यायचं नव्हतं, पण मी विचार केला की जाऊ दे, घेऊन घेऊ, मस्तपैकी आपण गजरा लावूया आज. त्याच्यानंतर मग मिरची, कढीपत्ता, जे जे काही लागणार होतं, आणि थोडेसे फुलं घेतले आणि विड्याची पानं पण घेतली. मस्त डेकोरेशन वगैरे करू आपण. क्लासला गेलो होतो, त्याच्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये थोडा सामान घ्यायचा होता. सो त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिथं खूप सुंदर सुंदर रांगोळ्यांचं असं अ, खूप सारे प्रकार होते. सो मी त्याच्यातून असे 1-2 साचे घेतले आणि काही कलर घेतले दिवाळीसाठी. घरी आहेत, पण म्हणजे थोडेफार लागणार होते, सो ते घेतले. आणि तिथे बाजूला एक लोकल शॉप होतं, तर तिथे ना खूप छान नेकलेस होता जो मला आवडला आणि मला तिथे नोज पिन घ्यायची होती. तर मग मी नोज पिन घ्यायला गेली. सो ही मला गोल्डनमध्ये हवी होती, तुम्ही बघू शकता. इयो तर ही म्हणजे नॉर्मली आपण अशी टक करू शकतो. सो मला अशी छोटीशी नाजूक हवी होती, कारण जी माझी ओरिजिनल आहे ना ती निघत नाही. मग जर मला दुसरी घालायची असेल तर मला याच्यातच परत विअर करायला लागतं. सो म्हणून मला अशी वरून घालता येईल अशी छोटीशी हवी होती. सो मला फायनली गोल्डनवाली भेटली. सो ही मला 30 रुपीजला भेटली. त्याच्यानंतर एक नेकलेस होता, मला तसं घ्यायचा नव्हता, माझ्याकडे भरपूर आहेत, पण विचार केला की घेऊन घेऊ, कारण हे जे नेकलेस आहे ना सध्या खूप असं म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहे असं म्हणू शकता तुम्ही, आणि खूप सुंदर दिसतो असं गळ्याला लागून. तर मी माझ्या म्हणजे मला हे जेव्हा बघायला आले होते तेव्हा जी मी साडी घेतली होती ती साडी मी आज घालणार आहे. आणि त्याच्यावर फक्त कानातले घालणार आहे. आणि मी असा विचार केला आहे की मी मस्त असं जुडा करेल आणि मी मस्तपैकी मोगऱ्याचा गजरा पण आणला आहे, कारण इकडे गजरे खूप 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 भारी भेटतात एकदम. म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी असतात गजऱ्यांच्या इकडे आणि आपल्याकडे एवढे नसतात, नॉर्मल असतात. सो आय एम सो एक्सायटेड. आणि मी असं मस्त जुडा करणार आहे आणि बस सिंपल तयारी वगैरे करेल, कारण केस पण एकदम असे चंपू चंपू झाले. सो मी असं ओपन वगैरे काही करणार नाही. सो चला. त्यानंतर मग आम्ही चिवडा वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर झोपलो वगैरे. मग उठल्यानंतर मस्तपैकी रांगोळी काढली. मी एक रांगोळी बघून ठेवली होती, तिचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता आणि तशीच्या तशी तर ती जमली नाही, पण मी प्रयत्न केलाच तर बऱ्यापैकी. आज आहे धनतेरस आणि मी ही साडी घातली आणि मला आज असं थोडं जुडा टाईप करायचं होतं, कारण खूप जास्त गरम होतंय. आणि मी मग म्हणून मी असं छान गजरा आणला होता आणि इकडे खूप छान छान गजरे भेटतात. सो मला लावायचं होतं आज. सो अशी आहे माझी तयारी. तुम्हा सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि धनाचा वर्षाव हो. आणि तुम्हाला हेल्दी आणि निरोगी एकच आहे, सॉरी,
आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करते आणि आपलं यूट्यूब लवकरात लवकर ग्रो हो असं पण तुम्ही प्रार्थना करा प्लीज. सो चला मग आजचा व्हिडिओ तुम्ही बघा. हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर आज ना मी ही छोटूशी नोजपिन घेतली होती आणि एक नेकलेस पण घेतला आहे ज्याच्यावर हे कानातले, पण मी ते नाही घातला नेकलेस. मला सिम्पलच ठेवायचं होतं. आणि ही एक माळ माझ्या सासूबाईंनी मागवली होती, तर ती मी आज घालून घेतली. त्यामुळे की याच्यावर घाल छान दिसेल. आणि नॉर्मल मग गजरा वगैरे आणि नॉर्मल अशी फटाफट हेअरस्टाईल वगैरे केली आहे. आय होप मी चांगली दिसते. तुम्ही कमेंट करू शकता. याच्यावर ठेवायचं ना नाही विड्याची पानं ठेव. हो सर मागे करून घ्या ना. हां बस. वाव आधी दिसतंय. किती सुंदर दिसतंय. हे बघ हळदी कुंकू हा दुर्वा हा गणपतीला आहे का दुर्वा. हे गेली ते दुर्वा दुर्वा लक्ष्मीच्या खाली. प्रत्येक पूर्ण फोटोचंच केलं ना आपण. खाली पूर्ण फोटोचं केलं ना. आणि इथं लावलं नाही. इकडे पण तांदूळ बनवायचे. त्या भांड्यात तांदूळ होते. लांबूनच करायचं. ते भांड्यात तिकडे काय पूजा आरती म्हणायची ना. आता सगळे धान्याची त्याची सगळ्यांची पूजा करायची. फुल व्हायचं प्रत्येकाला. ते दुर्वा व्हायला का गणपतीला. दुर्वा व्हा फुलं व्हा. जास्त नाही. कुठे फुलं जास्त लागलं. सगळ्या धान्यांना एकेकाचं करतो. पहिले ते आयुर्वेद हा ते करते आयुर्वेदिक ते हा फुल व्हायचं तांदूळ व्हायचं. छोटी वाटी आणतात त्याच्यामध्ये ठेवू. हा का ते नको ते प्रसाद आहे धन्याचा. तो बाजूला कर. सांगशील का ती. एक तांदूळसाठी वाटी आणायची. तांदूळ पण व्हायचे. हळदी कुंकू व्हायला ते तांदूळ थांबते पण त्याला वाटीत टाकून घेणे. तांदूळ इथे दिव्याच्या राहू दे राहू दे. हाय रे हळदी कुंकू व्हायला का तांदूळ पण व्हायचे प्रत्येक. मिळाली व्हिडिओ चालू ना बघ. ते व्हिडिओ चालू आहे का. चालू. धान्यांची पूजा करायची. एक एक फुल सगळ्यांच्या याच्यावर व्हायचं. पांढरं दे ना. ते पांढरं छान छान दिसेल. ते दुसऱ्या पिशवीत आहे ना. पांढरं छान काढून राहू दे व्हायला.
ते धनाजी पण करा ना. मम्मी इकडे नळ बघ ते हे मला समजलं. सगळं सुरू कर. बघ जरा बघ. आतमध्ये ठेवू का मम्मी? आतमध्ये ठेवू? ठेव खाली ठेवलं तरी चालेल. खाली ठेव. आता कळसाची कळसाची केली गेली तुझ्या. त्याला पण फुल व्हायचं. अगरबत्ती लावा. लक्ष्मीची नाही का? आम्हाला नाही येत ना. लक्ष्मीचं काय आहे? आणि उद्या परवा घे. चालेल ठीक. सुख करता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानचा मनापुती. जय देव जय रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानचा मनापुरती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना श्यामाचा वटपाळे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानचा मनापुरती. जय देव जय पाय पडल्यावर हा ना ते असं काय होतंय. हे छोटेच दिवे कधी पण चांगले असतात याच्यासाठी. अरे ते हे ना ब्रॉड आहे ना, हे ब्रॉड आहे ना. भिजवावे लागेल ना त्याला तसं वातीला? नाही, हे ब्रॉड आहे. हे की broad जाऊन जाते नाही वाद जाऊन जाते. आहे. ते हे ब्रॉड आहे. तेलात भिजवायची. पण ती- आजचा दिवस बऱ्यापैकी चिवडा बनवण्यात गेला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेला. आज माझा ट्रॅव्हलिंगचा पण लास्ट दिवस असतो त्याच्यात गेला. आणि मार्केटमध्ये खूप 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 खतरनाक गर्दी होती. सो तिकडे तर खूपच टाइम लागला आणि खूप जास्त इरिटेट होत होतं कारण खूप ऊन होतं आणि खूप गरम पण होत होतं. सो आता संध्याकाळी थोडं बरं वाटतंय आणि एकदम असं एक्झॉस्ट झाल्यासारखं फील होत होतं आज. मग त्याच्यानंतर डायरेक्ट झोपलो सगळं आवरून आणि मग त्याच्यानंतर परत रांगोळी वगैरे काढली आणि पूजा वगैरे केली आणि आता मग पुलाव बनवणार आहोत आपण. सो येस, असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप आभार.